नमस्कार मित्रांनो, मी शिवा वगैरे नाशिकचा बॉडी बिल्डर ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन. सो हे आपलं शॉप आहे नाशिकमध्ये S3 न्यूट्रिशन म्हणून तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला व्हे प्रोटीन आणि आयसोलेट मध्ये काय अंतर आहे हे सांगणार आहे आणि हे कोणी घेतलं पाहिजे आणि कोणाला गरजेचं आहे. तुम्ही बघताय, हा आहे आयसोलेट, हा आहे व्हे प्रोटीन. आयसोलेट प्रोटीन हा प्रत्येक जण नाही घेऊ शकत, कारण एक प्रोफेशनल ॲथलीट जो बॉडी बिल्डिंग करतो, कॉम्पिटिशन खेळायची किंवा कोणताही स्पोर्ट्स प्लेअर आहे, तो क्रिकेट, फुटबॉल किंवा लॉंग टेनिस कोणी असेल त्यांच्यासाठी आयसोलेटेड प्रोटीन आहे. किंवा ज्यांना एक्स्ट्रीम फॅट लॉस करायचा आहे, ज्यांना शुगरचा त्रास आहे, ते लोक घेऊ शकतात. पण व्हे प्रोटीन जर बघायला गेलं तर मसल बिल्डिंगसाठी पण खूप मदतीला येतो. हा तो बारीक जरी असला किंवा ऑबेस जरी असला आणि पॉकेट फ्रेंडली असतो व्हे प्रोटीन. आयसोलेटेडची कंपॅरिझन नाही करू शकत व्हे प्रोटीन, कारण आयसोलेटेड हा 0 कार्बोहायड्रेट्स आहे आणि व्हे मध्ये थोडेसे कार्ब्स असतात. आयसोलेटेड मध्ये जास्त प्रोटीन्स आहे आणि त्याची किमती पण जास्त आहेत. सो पॉकेट फ्रेंडली मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर व्हे प्रोटीन हा बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला मसल गेनिंग करायची आहे देन यू कॅन गो फॉर व्हे प्रोटीन. अँड इफ यू वॉन्ट टू गो फॉर एक्स्ट्रीम फॅट लॉस तर तुम्ही याच्यावर सुद्धा जाऊ शकतात, आयसोलेटेड. किंवा तुम्ही जर तुम्ही ॲथलीट आहात किंवा तुम्हाला कॉम्पिटिशन खेळायची असेल. आपलं शॉप सुद्धा आहे शिवा सप्लिमेंट स्टोअर S3 न्यूट्रिशन नावाने. बरेच सप्लिमेंट सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे. व्हे प्रोटीन, आयसोलेटेड, गेनर्स किंवा अंडर फार्मर ज्यांना गेनिंग करायची आहे, किंवा सायकोटेक, प्री वर्कआउट, मल्टीविटामिन्स, भरपूर काही गोष्टी आहेत आपल्याकडे. आणि इंटरनॅशनल नॅशनल ब्रँड सगळे काही आहेत आपल्याकडे. पत्त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन वाचा किंवा तुम्हाला काही अडीअडचणी असल्या तर शॉपवरती व्हिजिट करा. मी इथे उपलब्ध आहे तुम्हाला हेल्प करायला. धन्यवाद.